नमस्कार, मी ऋतुजा कदम. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे देहूमधनं. संत श्री तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीज सोहळा आज रंगणार आहे आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरामधून लाखो भाविक देहूमध्ये दाखल झालेत. तर भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनानं जय्यत अशी तयारी केली आहे. पदपथ रस्त्यांवर व्यवसायाला बंदी घालण्याचे पोलीस आयुक्तांनी आदेश जारी केलेले आहेत. सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा हजेरी दर्शवणार आहेत. तर अगदी काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे हे देहूमध्ये दाखल झालेले आहेत. त्याचे आपण लाईव्ह दृश्य सुद्धा पाहतोय. या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातनं लाखो भाविक देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचलेले आहेत. अगदी पहाटेपासूनच या सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. टाळ मृदुंग आणि विठू नामाच्या नामघोषानं देहू नगरी दुमदुमलेली आहे. दुसरीकडे देहूमधील इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलून गेलेला आहे. देहूमधील शेत शिवारामध्ये राहुट्या उभारून भाविक कीर्तन प्रवचन ऐकण्यात एकंदरीतच तल्लीन झालेले आहेत. या सोहळ्याला अगदी पहाटेपासून सुरुवात झाली आहे आणि प्रमुख उपस्थिती एकनाथ शिंदे यांची पाहायला मिळते. टाळ मृदुंग आणि विठू नामानं भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे. देहू नगरीमध्ये देहूत येणाऱ्या चारही दिशांना बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. प्रशासनानं जय्यत अशी तयारी केलेली आहे. मार्गांमध्ये सुद्धा काहीसे बदल करण्यात आलेले आहेत आणि देहूमध्ये जाणाऱ्या सर्व भाविकांसाठी पिंपरी चिंचवड असेल आणि विविध परिसरातनं जादा बसेस सुद्धा सोडण्यात आल्यात. जनसेवा हीच आपल्यासाठी ईश्वर सेवा झाली. आपण याच सेवा भावनेतून लोकमनात अनाथांचे नाथ म्हणून विराजमान झालात. आपली निस्वार्थ समाज सेवा, धर्मनिष्ठा आणि आध्यात्मिक क्षेत्रासह वारकरी संप्रदायाच्या उत्थानासाठी अहोरात्र परिश्रम करण्याची भक्तिमय भावना आपल्या आदर्श जीवनाचे संत तुकाराम महाराज संस्थाननं देऊळवाड्यामध्ये जय्यत अशी तयारी केली आहे. मुख्य देऊळवाडा आणि वैकुंठ स्नान येथील मंदिराची विद्युत रोषणाई रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याची दृश्य सुद्धा समोर आली आहेत. देऊळवाड्यामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिर परिसर हा फुलून गेलेला आहे. तसंच जादा स्वच्छता कर्मचारी नेमून मंदिर परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आलेली आहे. मंडप सुद्धा उभारण्यात आलेला आहे. दुसरीकडे इंद्रायणी नदीच्या घाट परिसराची सुद्धा विशेष दक्षता घेतली जाते. हा संत विचारातील अभंग भाव मनात ठेवून आपण वारकरी संप्रदायाच्या जतन संवर्धन आणि प्रचारासाठी सदैव प्रयत्नशील आहोत. तर स्वारगेट पुणे स्थानकामधून बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी सुद्धा देहू नगरीमध्ये चोख पोलीस बंदोबस्त हा तैनात ठेवण्यात आलेला आहे. सूरज कसबे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत. सूरज, अगदी पहाटेपासूनच सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आजच्या दिवसभराची या सोहळ्याची रूपरेषा नेमकी कशी आहे आणि देहू नगरीमध्ये एकंदरीत कसं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय? जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा देहू नगरीमध्ये संपन्न होतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिला जगद्गुरु संत तुकाराम महाराज या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्यासाठी ते देहू नगरीमध्ये दाखल झाले. थोड्याच वेळात त्यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार देण्यात येणार आहे. वेगवेगळी पगडी, शाल उपरणे, विना टिपऱ्या, पुष्पहार, तुकाराम महाराजांची मूर्ती आणि तुकाराम महाराजांची गाथा आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे. संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर दुपारी 12च्या सुमारास हरिभक्त पारायण देवकर महाराज मोरे यांचं वैकुंठ गमन सोहळ्याचं कीर्तन होणार आहे. त्यानंतर हा मुख्य वैकुंठ गमन सोहळा पार पडणार आहे. ऋतुजा, पुरस्कार सोहळा नेमका कधीपर्यंत संपन्न होणार आहे याची काही माहिती मिळते? किती वाजता त्याला सुरुवात होईल? इतर कोणते नेते किंवा महत्वाची मंडळी त्याला उपस्थित राहणार आहेत? ऋतुजा, पुरस्कार सोहळ्याला आता सुरुवात झाली आहे. देहू संस्थानचे जे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे आणि इतर विश्वस्त मंडळ त्याचबरोबर आणि देवस्थानचे विश्वस्त आणि अध्यक्ष पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत. आणि थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार जो की पहिला या 375 वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांना देण्यात येतो. आपण पाहिलं तर प्रतिदिल्ली तत्कालीन मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिदिल्ली 20,000 रुपये देणगी प्रतिदिल्लीला दिली होती. त्याचबरोबर पंढरपुरामध्ये त्यांनी दुचाकीवरती रुपये मारत जे वारकरी संप्रदायाच्या संप्रदायाच्या काळजी घेण्यासाठी त्यांनी एकत्र जे
योगदान दिलं त्या योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात येतोय. निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर एकीकडे मंदिर परिसरामध्ये आपण पाहतोय जय्यत अशी तयारी आहे. राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत. दुसरीकडे जो आज पुरस्कार सोहळा संपन्न होतोय त्या निमित्तानं एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. या पुरस्कार सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे. मंदिर प्रशासनानं याची जय्यत अशी तयारी केली आहे. महाराज दिसत नाही योगी महाराज मागे सरका थोडस योगी महाराज मागे सरका तर मंदिर प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी पुरस्कार प्रदान करण्यासाठी सर्व मंडळी जमलेली आहेत. एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला जातोय. त्यामुळे आणखी एक मानाचा असा हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना प्रदान केला जाणार आहे. संत तुकाराम महाराज यांच्या 375व्या बीज सोहळ्यानिमित्त सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल झालेत आणि श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान सुद्धा त्यांना करण्यात येतोय. याची घोषणा अगदी अलीकडेच देहू संस्थानने केलेली होती. या पवित्र सोहळ्यामध्ये वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. त्यापूर्वी आपण पाहतो एकनाथ शिंदे यांचा हा सन्मान केला जातोय मंदिर प्रशासनाच्या वतीनं. पुरस्काराच्याच या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना पगडी, शाल, उपरणे तसंच वीणा, चिपळ्या, पुष्पहार आणि संत तुकाराम महाराज यांची मूर्ती तसंच संत गाथा आणि सन्मानपत्र हे प्रदान करण्यात येत आहे. शिंदेंनी पंढरपूर वारी दरम्यान वारकऱ्यांच्या सेवा आणि सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि निर्मल वारी असेल, हरित वारी असेल या संकल्पनेमध्ये दिलेल्या योगदानाची दखल घेण्यात आली आणि त्याच निमित्तानं हा पुरस्कार होतोय. पालखी सोहळ्यामधील दिंड्यांना आर्थिक सहाय्य त्यांनी मुख्यमंत्री असताना दिलेलं होतं. स्वच्छता मोहीम आणि इतर सेवा सुविधांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण त्यांनी निर्णय घेतलेले होते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष असा हा पुरस्कार प्रदान त्यांना करण्यात येतोय. हा सन्मान 25 वर्षांपूर्वी शरद पवार यांना सुद्धा देण्यात आलेला होता अशी माहिती मंदिर प्रशासनानं दिली आहे, देवस्थाननं दिलेली आहे. तर सन्मान करत असतानाच वैभवी पगडी, शाल, उपरणे, वीणा, चिपळ्या, पुष्पहार, संत तुकाराम महाराज यांची एक मूर्ती, संत गाथा आणि सन्मानपत्र हे एकनाथ शिंदेंना प्रदान करण्यात येत आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातनं दुसरीकडे लाखो भाविक हे देहूमध्ये दाखल झालेले आहेत. या पुरस्कार सोहळ्यामध्ये सुद्धा अनेक जण सहभागी झालेत. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनानं जय्यत अशी तयारी केली आहे. पहाटे 3 वाजताच काकड आरती ही संपन्न झाली आहे. तर 6 वाजता वैकुंठ आगमनस्थळी पूजा झाली. अगदी काही वेळात श्रींची पालखी हरिनाम गजरामध्ये मार्गस्थ होणार आहे आणि त्याचपूर्वी एकनाथ शिंदे यांचा हा पुरस्कार सोहळा संपन्न होतोय. तर असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हा पुरस्कार प्रदान केला जातोय आणि आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमासाठी सोहळ्यासाठी सुद्धा एकनाथ शिंदे यामध्ये सहभागी होणार आहेत.